तर आज आमचं छान जेवण वगैरे झालं ताईंनो, आणि जेवण वगैरे झालं. आणि आज आहे फादर्स डे, आणि फादर्स डे निमित्त सगळ्यांच्या वडिलांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी फादर्स डे. फादर्स डेचं सेलिब्रेशन करतात मुलं. केक वगैरे आणलेला आहे माझ्या मोठ्या मुलाने, आणि त्याच्या काकाला पण बोलावलं त्याने सेलिब्रेशनसाठी, तर केक कट करायला. आणि सगळ्या वडिलांना माझ्याकडून पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी फादर्स डे सगळ्यांना. आणि बाप नावाची वस्तू काय असते हे सगळ्यांना माहीत आहे, आणि वडील काय असते हे सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. कारण की खूप मेहनत करून मुलांच्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण करत असतात ते. कितीही संकट येऊ, काहीही येऊ, तरी मुलांचं शिक्षण, मुलांच्या सगळ्या इच्छा, स्वतःच्या इच्छा मारून कसं मुलांच्या इच्छा ते पूर्ण करत असतात. त्याच्यामुळे मग वडिलांचा माहीत आहे का, हा पितृदिन रोजच करायला पाहिजे आपण साजरा. फादर्स डे एक दिवस नाही तर सगळ्यांसाठी रोज फादर्स डे आहे आपल्याला. कारण की वडिलांनी जेवढी मेहनत केली ना आपल्यासाठी आपण सांगू नाही शकत. आणि त्याच्यामुळे मग त्यांचे उपकार जेवढे फेडावे तेवढे कमीच आहे. या जन्मात तरी आपण फेडू शकत नाही वडिलांचे उपकार. वडील आपल्यासाठी काय काय करतात ते. तर त्याच्यामुळे मग रोजच फादर्स डे असायला पाहिजे. चला तर आता आमच्या घरचे सेलिब्रेशन दाखवते मी. दुपारीच माझ्या मुलाने केक आणला होता फादर्स डेसाठी, आणि गेला आणि मम्मी मी केक आणतो म्हणे फादर्स डेसाठी. तर म्हटलं ठीक आहे, घेऊन आला मग छानपैकी. आणि हे बसले दोघं भाऊ, आणि आजूबाजूला दिदू पण आहे, अन्नू पण आहे. हॅपी फादर्स डे टू यू. काय पाहिजे? माझ्यावर जास्त अन्नू तू घे. आता मी तुला रिसॉर्टला नाही घेऊन घे रे, तू घे. दिदू वाचून दाखवशी ना. राजवीने माहीत आहे का छानपैकी ग्रीटिंग बनवलं होतं तिच्या दोन्ही पप्पांसाठी, आणि ते त्यांना ओपन करायला लावत आहे की याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे मी. आणि खूप छान लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. आणि आरेश बाळाने पण ग्रीटिंग तयार केलं होतं. काही का असे ना 2 शब्द तरी त्याने कसं पण तुटक कसंही त्याने तयार केलं, आणि त्या ग्रीटिंग बनवण्याला खूप महत्त्व असते, ते पण लहान मुलाने. आणि खूप छान चांगलं वाटलं दोघांना पण. त्या लहानशा बाळाने ग्रीटिंग तयार केलं ते. लिहायला महत्त्वाचं होते काही असो. आरे शिकवे बाजूला, दीदीला दिसू दे रे. खाली टाकून दिलं का वाढवलं. आता योगा बिग चट्टू. हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे. काय लिहिलं दीदू ना, वाचा. वाच ना. हां, पहिले पप्पाचं वाचते. हॅपी फादर्स डे. आय लव्ह यू. माय फादर इज सो स्ट्रॉंग. फादर, यू डू नॉट सॅड. You always happy.
1 heart for you. मस्त लिहिलं ग, हे छान लिहिलं तिथं. बडे पप्पाचं. हे बडे पप्पासाठी आहे का? आणि हे पप्पाचं होतं. बडे पप्पाच्या बाजूला होतं. बडे पप्पाचं हॅपी फादर्स डे. आय लव्ह यू सो मच माय स्ट्रॉंग फादर. फादर यू आर ऑलवेज नॉट सॅड, यू आर हॅपी माय लवली फादर. 1 हार्ट फॉर यू. छान लिहिलं ग, मस्त. तुम्हाला प्रँक कसं वाटलं? मला आणि या पोरांची मस्तीपा कशी चालली पाया पडायसाठी. आणि दोघं पण एवढे मस्ती करत होते ना, खूपच मस्ती करत होते. पाया पडता पडता ते पण चारही मुलं त्यांच्या पप्पांच्या पाया पडले एक एक करून. आणि आर्य, दीदी, अनु आणि माझा मोठा मुलगा आर्यन सगळे पाया पडले त्या दोघांच्या. आणि अशा प्रकारे फादर्स डेचं सेलिब्रेशन होतं ताईंनो आमचं. आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब कराल, शेअर कराल, लाईक कराल. धन्यवाद.